पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावांवर उत्तर दिलं। अधिवेशनातल्या घटनांमधनं काय संदेश देणार असा सवाल विचारत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। लाथाबुक्क्यांचा संदेश जाता कामा नये, शब्दातलं विष हे नागाच्या विषापेक्षा जास्त जहरी असतं असं फडणवीसांनी म्हटलंय। तर नाना पटोलेंनी आरोप केलेलं हनी ट्रॅप प्रकरण मुख्यमंत्र्यांनी नाकारलंय। पटोलेंनी बॉम्ब आणला पण तो आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला। जनसुरक्षा विधेयकावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं। डावे आणि कडवे डावे यात खूप फरक आहे। देशविघातक कृत्य करणाऱ्यांना माफी नाही। जहाल विचारसरणी कुठलीही असो ती वाईटच असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। ज्या काही घटना या अधिवेशनात घडलेल्या आहेत त्यातनं नेमका काय संदेश घेऊन आपण जाणार आहोत आणि लोकांना काय संदेश आपण देतो आहोत। ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही, ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही, मुख्यमंत्र्याच्या मालकीची नाही, इथल्या कर्मचाऱ्यांच्या मालकीची नाही। ही विधानसभा महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे। समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे। पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश जाण्याच्या ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे। मी आपले आभार मानेन की आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतलं। कोणी मीडियासमोरच अश्लील घोषणा देत आहे, कोणी अजून काही बोलत आहे, कोणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांच्या विरुद्धच अध्यक्ष मॅनेज आहेत असं म्हणताय। प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणापासून स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं। आता खरं म्हणजे आव्हाडसाहेब, पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते। पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली, त्याच्यावर कारवाई केली। मूळतः झालेला प्रकार हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये बसतो किंवा कॉग्निझेबल ऑफेन्स बेलेबल इन पोलीस स्टेशनमध्ये बसतो। तथापि याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यामध्ये कडक सूचना दिल्या, कडक कारवाई केली आणि जे काही आरोपी होते त्या आरोपींना त्या ठिकाणी अटक केली। आपल्याला पुढची वेळ घ्यावीच लागेल, नाहीतर यांना खाद्य कसं मिळेल हे एक कठीणच झालंय। जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार, हे आमच्याकडे येऊन गेले की हे भाजपसोबत येणार। म्हणजे आपण संवादाच्या गोष्टी करतो आणि आता मी माध्यमांना दोष देत नाही, पण माझी त्यांना विनंती आहे की संवाद राहू द्या। कोणी कोणाला भेटलं म्हणजे तो त्याच्या पक्षातच चालला आहे किंवा त्यांची युतीच होते आहे। एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होते आहे ती म्हणजे हनी ट्रॅप। कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। हनी आहे ना ट्रॅप आहे। नानाभाऊ, असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे, पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री। आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले, इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे। हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही। डावे आणि कडवे डावे यातलं अंतर आपण समजून घ्या। आपल्याला थोडक्यात हे अंतर सांगायचं असेल तर इस्लाम आणि आयसिस यांच्यात जे अंतर आहे तेच डावे आणि कडव्या डाव्यात। कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट, लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट। त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे। डाव्यांना कुठेही विरोध नाही आहे याच्यामध्ये, केवळ माओइस्ट विचारसरणी जी आहे, कडवी डावी विचारसरणी आहे, या विचारसरणीला प्रोपोगेट करून भारताच्या संविधानाच्या विरोधात अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत
अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई करण्याकरता आहे. लोकशाहीची तत्व आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळून तयार करण्यात आलेला हा कायदा आहे. या कायद्याच्या माध्यमातून कोणावरही चुकीची कारवाई ही करण्यात येणार नाही. मी गृहमंत्री असलो की नागपूरचीच आवड आहे. सुनील प्रभू साहेब काय असं करताय, का नागपूरला बदनाम करताय आपण? नाही, माहिती चुकीची आहे. चुकीच्या आहे की नागपूरमध्ये गुन्हे वाढले नाही, किंबहुना नागपुरात गुन्हे कमी झाले आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर विचार केला तर राज्यामधले गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 6.5% आहे, पण नागपूरमध्ये गुन्हे कमी होण्याचं प्रमाण हे 11% आहे. आणि आपण जर मागच्या वर्षीची तुलना केली तर 581 गुन्हे हे नागपूरमध्ये कमी झाले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.